छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाच्या समोर देवेंद्र फडणवीसची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढणार म्हणजे काढणार। धन्यवाद। जय हिंद। त्या त्यागाचा ज्यांनी लाभ घेतला परंतु त्यांना त्यांच्याशी काही सोय सुचत नाही तर असो, तो त्यांचा प्रश्न आहे। आज आपण सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचा 4था वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त सेवानिवृत्त प्राध्यापक दादाराव पाखरे सर, माझे मित्र प्रमोदजी थोरात, ज्यांनी सर्व महिला मंडळ ज्यांनी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी पोहोचवलं, माझे मित्र प्राध्यापक अनिलजी गवळे संघटनेचे राष्ट्रीय सचिव, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट लक्ष्मीकांतजी केदारे, आमचे लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलासजी सुखदान साहेब, माझे सर्व पदाधिकारी, सर्व माझ्या माता भगिनींनो, या ठिकाणी आता सुखदान साहेबांनी उल्लेख केला की त्या केंद्रामध्ये बसलेला जो स्वतः तडीपार व्यक्ती आहे, जो स्वतः या भारतीय संविधानाने आणि ज्या भारतीय आयपीसी जो भारतीचा जो कायदा आहे त्या आयपीसी कोड प्रमाणे त्याला संविधानाच्या त्या कायद्यानुसार त्याला तडीपार म्हणून घोषित केलं, ज्यांनी अल्पसंख्याक समुदायावर ज्याने अन्याय केला, ज्यांनी मुस्लिमांचे घरे जाळले, त्यांच्या बहुबेटीवरती अन्याय केला, असा माणूस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो आंबेडकर आंबेडकर करून काय तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार आहे का? तर तुला स्वर्ग काय तुला पाहिजे, तू तुझा स्वर्गात जा, आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, आम्ही बाबासाहेबांचं नाव घेणार आणि घेत राहू आणि तुला सुद्धा बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागेल का? कारण तू ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीवर बसण्याचा तुला अधिकार दिला तो भारतीय संविधानाने, त्या संविधानाचा जनक निर्माता हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या महायुतीचं जे सरकार आलेलं आहे, या महायुतीच्या सरकारामध्ये नुकतीच घडलेली परभणीची जी घटना आहे, त्या परभणीच्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी जो भीमसैनिक शहीद झालेला आहे, तर तो शहीद होणारा मुलगा हा काय कुठला क्रिमिनल नव्हता, हा काय कुठला चोर नव्हता, दरोडेखोर नव्हता, तर हा सोमनाथ सूर्यवंशी हा वकिली करणारा आणि कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता। आणि त्याने जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची परभणीमध्ये जेव्हा विटंबना झाली तेव्हा ते आंदोलन झालं, आम्ही त्याचे व्हिडिओ पाहिलेत, आम्ही त्याचे फोटो पाहिलेत। त्या आंदोलनामध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी हा वही पुस्तक घेऊन सर्वांना मार्गदर्शन करून संविधानिक पद्धतीने कायद्याच्या पद्धतीने ते आंदोलन करत होता। तरी सुद्धा जेव्हा तुमच्या माझ्या बंधू भगिनींना जेव्हा कायद्याचे जे रक्षक आपण म्हणतो ते भक्षक त्यांच्यावरती लाठ्या चालवत होते, त्यांच्यावरती अन्याय करत होते, त्याचे व्हिडिओ तो बनवत असताना त्याला रागापोटी द्वेषापोटी त्याला उचलून नेलं आणि उचलून नेऊन त्याला पोलिसांनी पीसीआर मध्ये त्याला इतकी मारहाण केली की त्या मारहाणीमुळे त्याचा नंतर न्यायालयीन कोठडीत जाऊन त्याचा मृत्यू झाला। त्या सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला तो मृत्यूची जी कारवाई केली ती या देशाचा या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि त्यांनी त्याच दिवशी टीव्हीवर येऊन सांगितलं की ही कारवाई माझ्या आदेशाने झाली आणि मी पोलिसांना सांगितलं जे जे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतील फोटोमध्ये दिसतील त्यांच्यावर कारवाई करा, कारवाई निश्चित करा, ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई निश्चित करा, परंतु तुम्हालाही एक लिमिट आहे, तुम्हालाही कायद्याचे नियम आहेत त्या नियमात करा। तुम्हाला माझ्या बांधवाचा जीव घेण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाही आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मी या ठिकाणाहून या मंचावरून या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त पोलिसांना निलंबित करून काही होत नाही, तर जे जे पोलीस त्यांना मारहाण करून त्यांचा खून करणारे पोलीस आहेत, जे अधिकारी आहेत त्यांना आदेश देणारे, यांच्यावरती तुम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत। अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या मराठवाड्याच्या क्षेत्रातून सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन या मराठवाड्याच्या आंबेडकरी विचाराचे सर्व लोक सोबत घेऊन या विभागीय आयुक्त कार्यालय जे मराठवाड्याचं केंद्र आहे या विभागीय आयुक्त कार्यालयावरती या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा इथून हा दीपक खिल्लारे आणि त्यांचे सहकारी काढणार आहे। या मीडियाच्या माध्यमातून या देवेंद्र फडणवीस पर्यंत माझ्या बांधवांनी पोहोचवावा ही माझी विनंती आहे। का? कारण आम्ही रोजीरोटी
कष्ट करून रोजीरोटी कमवणारे लोक आहोत। आम्हाला कुणाचे लाभार्थी बनण्याची इच्छा नाही। आम्ही कष्ट करून खाणारे लोक आहोत। तुम्ही जर कायद्याच्या खुर्चीवर बसलेला आहात, तुम्ही जर संविधानिक पद्धतीने बसलेला आहात, तर हे सर्व जनता तुमची आहे। कुणावर सुद्धा अन्याय तुम्ही करू नये। सर्वांना तुम्ही न्याय द्यायचं काम केलं पाहिजे। बीडची जी घटना आहे, बीडच्या घटनेमध्ये सुद्धा जो संतोष देशमुख जे सरपंचाचं जो मर्डर झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरंच राजकारण झालेलं आहे। आणि म्हणून काही मीडियाच्या ठिकाणी मी पाहिलेलं आहे, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या ठिकाणी बऱ्याच न्यूज चॅनेलवरती पेशवा राज आ गया म्हणून न्यूज प्रसिद्ध झालेला आहे। आणि त्याचे मी फोटो प्रिंट घेऊन त्या टीव्ही चॅनलला मी त्यांना प्रश्न विचारलेला आहे। माझ्या सोबतचे जे वकील मंडळ आहेत त्यांनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारलेला आहे। मी त्यांना मेल केलेले आहेत, त्यांना मी उत्तर मागितलेलं आहे। हे भारतीय संविधान आहे, हे लोकशाही पद्धतीने चालणारं संविधान आहे। इथं कुठला पेशवा फिशवा इथं चालत नाही। इथे जे लोकशाही पद्धतीने जे बहुमतात आलेले त्यांनी लोकशाही पद्धतीने बसावं आणि या जनतेचे आभार मानावेत आणि या जनतेची सेवा करावी। तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही कुठल्या तरी विशिष्ट एखाद्या धर्माचा, विशिष्ट एखाद्या जातीचा गवगळा करू, तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। या विचार मंचावरून मी पुन्हा एकदा सांगतो, या महायुती सरकारच्या लोकांना